डीसी कंपाऊंड जनरेटर मध्ये डिसमॅन्टलिंग आणि असेंबलिंगच्या या प्रात्यक्षिकेत आपले हार्दिक स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: सिरीज, फील्ड आणि आर्मेचरचे टर्मिनल्स ओळखणे, डीसी कंपाऊंड जनरेटरचे भाग ओळखणे, डीसी कंपाऊंड जनरेटर डिसमॅन्टल करणे, बेरिंग्स काढणे, तपासणी करणे आणि स्थापित करणे, डीसी कंपाऊंड जनरेटर असेंबल करणे, जनरेटर असेंबल केल्यानंतर चांगले काम करत आहे का ते तपासणे। हा डीसी कंपाऊंड जनरेटर आहे। डीसी जनरेटर एक अशी मशीन आहे जी मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये रूपांतरित करते। हे जनरेटर इलेक्ट्रोप्लेटिंग आणि प्रकाशाच्या सतत लोड करण्याच्या उद्देशाने वापरले जातात, बहुतेक रेल्वे डब्यांमध्ये। डीसी जनरेटरचे टर्मिनल्स ओळखा। 240 व्होल्ट 25 वॅट्सच्या बल्बसह टेस्ट लॅम्प तयार करणे। टेस्ट लॅम्पचा पॉड 1 टर्मिनल 1 ला जोडा आणि नंतर उर्वरित प्रत्येक टर्मिनलला एका वेळी एक एक करून प्रॉड 2 ला टच करा। ज्या कुठल्या टर्मिनलवर लॅम्प ब्लो करतो ते टर्मिनल म्हणजे आर्मेचर टर्मिनल। इथे 1 आणि 2 टर्मिनल। टेस्ट दिव्याच्या प्रॉड 1 ला टर्मिनल 3 ला कनेक्ट करा आणि नंतर प्रत्येक उर्वरित टर्मिनलला एका वेळी एक एक करून प्रॉड 2 ला टच करा। ज्या टर्मिनलवर लॅम्प ग्लो करेल ते टर्मिनल शंट फील्ड टर्मिनल म्हणून ओळखले जाते, म्हणजे 3 आणि 4। आता सिरीज फील्ड टर्मिनल्सच्या इतर टर्मिनल्सचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी सेकंड स्टेपमध्ये नमूद केल्याप्रमाणे देखील चेक करा आणि सिरीज फील्ड वाइंडिंग टर्मिनल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टर्मिनल्सकडे लक्ष द्या। इतर टर्मिनल्सच्या तुलनेत लॅम्प जास्त ब्लो करतो। चला दोन्ही टोकाच्या प्लेट्स आणि योकवर पंच मार्क्स चिन्हांकित करूया। डीसी जनरेटर डिसमॅन्टल करण्यापूर्वी आपल्याला पंच मार्क्स बनवावे लागतील, जे मशीन योग्यरित्या रिअसेंबल करण्यात मदत करतात। आता रॉकर आर्म पोझिशन मार्क करूया। ब्रश होल्डर मधून ब्रशेस काढूया। एंड प्लेटच्या आधारे रॉकर आर्म मार्क करा। हा ब्रश होल्डर आहे जिथे आपण क्लॅम्प, लीफ स्प्रिंग, लिफ्ट, ब्रश, पिकटेल वायर, ब्रश टर्मिनल, कम्युटेटर सेगमेंट मार्गाने ब्रश होल्डर मेकॅनिझम वापरून ब्रश काढले जातात। आता पुली काढण्याची प्रक्रिया बघूया। आपल्याला शाफ्ट पासून पुलीला वेगळं करायचं आहे। पुली पुलरला क्लॉकवाईज दिशेमध्ये फिरवायचं। पुलीला शाफ्ट पासून वेगळं करण्यासाठी त्याआधी ग्रब स्क्रू चेक करा। स्क्रू लूज झाला असेल तर बाहेर ओढून काढा। आता ग्रीस कप काढण्याची प्रक्रिया बघूया। पुली झाल्यानंतर आता आपल्याला ग्रीस कप काढायचा आहे। ग्रीस कपला एक ग्रीस कप स्टड आणि एक एंड प्लेट असते। आता दोन्ही बाजूला जे स्टड आहेत ते काढून टाका आणि मग दोन्ही बाजूला जे एंड प्लेट्स आहेत ते पण काढून घ्या। ग्रीस कपचं ग्रीस लुब्रिकंट प्रमाणे काम करतं जेव्हा शाफ्ट फिरवला जातो। आता आर्मेचर काढण्याच्या प्रक्रियेबद्दल पाहूया। पुली काढण्याच्या प्रक्रियेनंतर आर्मेचर काढावा लागतो। हा आर्मेचर आहे ज्याला दोन्ही बाजूला एंड कव्हर आहे, मोटर केसिंग, बॉल बेरिंग आणि एक कम्युटेटर। आर्मेचर धरून एंड प्लेट्सचे एक टोक हळूहळू उघडा हाताने किंवा पुली ब्लॉकने, जेणेकरून आर्मेचरच्या वजनाचे हे भाग किंवा फील्ड वाइंडिंग्सला नुकसान होणार नाही। आता रिमूव्हल ऑफ बेरिंग बद्दल जाणून घेऊया। आता बेरिंग पुलरचा वापर करून बेरिंग काढावे लागतील। एकदा बेरिंग काढून टाकल्यानंतर विघटन प्रक्रिया पूर्ण होते। बेरिंग्सची तपासणी करा, आवश्यक असल्यास बदला। जनरेटरचे सर्व भाग स्वच्छ करा। आता वेळ झाली जनरेटर रिअसेंबल करण्याची। चला रिअसेंबल करायला सुरुवात करूया। शाफ्टवरील बेरिंग फिक्स करण्यासाठी गाईडलाईन्स जाणून घेऊया। रिअसेंबलिंग प्रोसेस मध्ये पुढचा पार्ट आहे बीडिंग ऑफ बुशेस। चला तर ही प्रक्रिया पण पाहून घेऊया। बीडिंग द बुश या प्रक्रियेसाठी सिलिकॉन अब्रेसिव्ह पेपरचा वापर केला जातो। आता आपण शेवटच्या काही प्रक्रिया पाहून घेऊया जिथे आपण रिअसेंबलिंग प्रोसेसला कंप्लीट करू शकतो। मूळ मार्किंग नुसार एंड प्लेट्स मध्ये रॉकर आर्म ठेवा। योक, आर्मेचर आणि एंड प्लेट्स पुन्हा रिअसेंबल करा। फाउंडेशन मध्ये मशीन पुन्हा रिइन्स्टॉल करा।
आणि फाउंडेशन बोल्ट घट्ट करा. जनरेटर कनेक्ट करा. कोणत्याही व्हायब्रेशन शिवाय जनरेटर चालतो आहे का ते तपासा. नेमप्लेट किंवा टर्मिनल ब्लॉकवर फ्रेम किंवा योक काढा. आता फील्ड वाइंडिंग काढा. पुली आणि ग्रीस कप काढा. आता एंड कप किंवा एंड शीट्स काढा. मग सर्व ब्रशेस काढून घ्या. नंतर कम्युटेटर, आर्मेचर, शाफ्ट आणि बेरिंग्स काढून घ्या. आता आपल्या डीसी जनरेटरच्या सर्व भागांकडे एकदा पाहून घेऊया. 1. आर्मेचर, 2. फील्ड कॉइल्स, 3. फ्रेम, 4. फील्ड कोर किंवा लॅमिनेटेड कोर. आर्मेचर आणि फील्ड कॉइल्स एनामेल्ड कॉपर वायर आहेत. फ्रेम कास्ट लोहापासून बनलेली आहे. लॅमिनेटेड कोर किंवा फील्ड प्लेट्स कार्बन स्टीलचे बनलेले असतात. रिकॅप: या प्रात्यक्षिकात आपल्याला समजले कसे ओळखावे सिरीज, फील्ड आणि आर्मेचरचे टर्मिनल्स. डीसी कंपाऊंड जनरेटरचे पार्ट्स कसे ओळखावे. डीसी कंपाऊंड जनरेटर कसे डिस्मॅन्टल करावे. बेरिंग्स कसे काढायचे, इन्स्टॉल करायचे आणि चेक करायचे. डीसी कंपाऊंड जनरेटर असेंबल कसा करावा. जनरेटर असेंबल केल्यानंतर तो व्यवस्थित काम करत आहे की नाही ते चेक करायचे. डीसी कंपाऊंड जनरेटर कसे डिस्मॅन्टलिंग आणि कसे असेंबलिंग करायचंय आपल्या सर्वांना माहिती आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट समजले असतील. भेटूया पुढच्या भागात एक नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.